नमस्कार. स्वादांची मैफिल परिवारातर्फे तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आज मी तुम्हाला माझ्या आईच्या पद्धतीचे अळीवाचे लाडू कसे बनवायचे ते दाखवणार आहे आणि त्यासोबत आपल्या शरीरासाठी ते किती उपयुक्त आहेत तेही सांगणार आहे. अळीवाच्या लाडूसाठी मी अर्धी वाटी म्हणजेच 50 ग्रॅम अळीव, ज्याला हलीम असेही म्हणतात, ते घेतलेले आहेत. हे अशा प्रकारे छोटे छोटे बारीक दाणे असतात विटकरी रंगाचे. आणि एक मोठा नारळ आपण खवून घेणार आहोत. याच नारळाच्या पाण्यामध्ये आपण हे हलीम भिजवून घेणार आहोत. आपल्याकडे नारळ पाणी नसेल तर आपण दुधाचा वापर करूनही अळीव भिजवू शकतो. हे मी एका तासाभरासाठी भिजत ठेवते आहे. तोवर आपण हा नारळ खाऊन घेऊया. लाडूमध्ये घालण्यासाठी आपण इथे 1.25 वाटी म्हणजेच 175 ग्रॅम गूळ बारीक चिरून घेतलेला आहे. तसेच एक मोठा नारळ खाऊन म्हणजेच 3 सपाट वाट्या म्हणजेच 175 ग्रॅम ओलं खोबरं इथे घेतलेलं आहे. यासोबत आपण 6 वेलचींची पूड करून घेणार आहोत आणि एक मोठा चमचा साजूक तूप वापरणार आहोत. आपण या ओल्या नारळामध्ये हा गूळ मिक्स करून घेऊया, म्हणजे नारळाच्या ओलसरपणामुळे या गुळालाही पाणी सुटेल आणि तो कढईमध्ये पटकन विरघळेल. कढईमध्ये आपण हे गूळ खोबऱ्याचं सारण आधी घालून घेत आहोत. लाडू बनवता बनवता मी तुम्हाला रुजुता देवेकर यांच्या पुस्तकातील अळीवाच्या लाडू संबंधीची माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे, म्हणजे तुम्हाला लाडूचे महत्त्वही कळेल. इथे आपण एक चमचाभर साजूक तूप घालून घेत आहोत. तर रुजुता मॅडमनी त्यांच्या पुस्तकात नमूद केलेले आहे की अळीवाचे लाडू हे स्त्री पुरुष सर्वांसाठीच उत्तम शक्तिवर्धक असतात. जेव्हा अळीव, नारळ आणि तूप एकत्रितपणे खाल्ले जाते तेव्हा त्यातनं आपल्याला ओमेगा 3, ओमेगा 6 आणि ओमेगा 9 ही फॅटी ॲसिड्स योग्य प्रमाणात मिळतात. हे लाडू खाल्ल्यामुळे आपल्या मनाची अस्वस्थता कमी व्हायला मदत होते. गूळ विरघळल्यानंतर यामध्ये आपण अळीवेच्या भिजवलेल्या बिया घालून घेत आहोत. अळीवामध्ये फॉलिक ॲसिड, आयर्न, कॅल्शियम इत्यादीसारखे मायक्रोन्यूट्रिएंट्स असतात. बाळंतपणात किंवा रजोनिवृत्तीच्या काळात महिलांच्या शरीरात जे बदल होत असतात त्यावेळी हे लाडू अतिशय उत्तम पर्याय आहे. अळीव घातल्यानंतर आता आपण मध्यम आचेवर साधारणपणे 10 मिनटं हे मस्त एकजीव होईस्तोवर शिजवून घेऊया. अळीवामधील फायटोन्यूट्रिएंट्स, आयर्न आणि अमायनो ॲसिड्समुळे स्ट्रेस कमी होतो. परिणामी केसांच्या सर्व समस्या सुटतात. तसेच चेहऱ्याचे सौंदर्यही खुलते. अळीव पचनाच्या विविध तक्रारींवरही उपयुक्त आहे असे माझ्या वाचनात आले आहे. तसे तर अळीव शरीरासाठी उष्ण असतात, पण आपण ते ओले किंवा सुक्या खोबऱ्यासोबत खाल्ले तर त्याची उष्णता शरीराला जाणवत नाही. हे पहा, 12 मिनिटांमध्ये हे मिश्रण मस्त आटलेलं आहे, सुकलेलं आहे आणि अळीवाचा मस्त सुगंध पण येतोय. आता हे मिश्रण आपण गार करायला काढून घेऊया. हे सारण आता कोमट झालेलं आहे. यामध्ये आपण वेलची पावडर घालून मिक्स करून घेऊया. कितीही आरोग्यदायी फायदे असले तरी हलीम हे प्रमाणातच सेवन करायला हवे. तर आता या मिश्रणाचे आपण मध्यम आकाराचे लाडू बनवून घेऊया. अळीवाच्या लाडवाची तुम्हाला जी माहिती मिळाली त्यावरून तुम्ही हे लाडू नक्की बनवणार याची मला खात्री आहे. हो, आणि लाडू बनवल्यावर तुमच्या प्रतिक्रियाही मला जरूर कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. स्वादांची मैफिल चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर आता लगेचच करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आमच्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लगेचच येतील. चला भेटूया लवकरच. तोपर्यंत बाय.